नमस्कार, मी शुभम दुव्याक्ता, एलएस मराठी आणि मी या ठिकाणी जिथं उभा आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघाल, ही कुठली नदी नाही आहे, तर हा सर्वात महत्त्वाचा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि कोकणामध्ये गेल्या 48 तासांपासून अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी पडतोय। मुंबई गोवा महामार्गावरती पाणी साचलेलं आहे, त्यामुळे अनेक वाहन चालकांना आता सावधानतेचा इशारा दिलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती जे प्रशासन आहे ते अलर्ट मोडवरती आलेलं आहे आणि स्वतः सभापती या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडनं आपण या परिस्थितीचा आढावा घेणार आहोत। नेमकं काय मॅडम काय सांगाल, कोकणामध्ये 48 तासापासून मुसळधार पाऊस आहे, त्यातल्या त्यात रत्नागिरी जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट आहे आणि मुंबई महामार्गावरती आता पाणी साचलेलं आहे, तुम्ही त्याची पाहणी करताय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? आपल्याला इथे रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे। गेल्या 2 दिवसात आपल्या खेड तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी दरड कोसळलेली आहेत। आम्ही शासनाकडून पूर्ण एक अलर्ट स्टेटमध्ये आहोत। आम्ही तिथे स्वतः जाऊन लक्ष घालत आहोत। दरड कोसळले असल्यामुळे दहिवले तिथे आम्ही कंटिन्यू तिथे पूर्ण टीम तिथे उपस्थित होती। राज्यमंत्री आपले गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम पण तिथे भेट देऊन गेलेत आणि पुढचा त्यांचा पंचनामा वगैरे त्यांनी करायचा आदेश दिलेला आहे। पंचनामा चा प्रक्रिया सुरू आहे। आता आम्ही बोरघर इथे गोठलवाडी इथे जाणार होतो, चिंचवली इथे पाहणी करण्यासाठी, कारण तिथे पण दरड कोसळण्याची शक्यता आहे। आपण जिओलॉजिस्टला बोलवलं आहे, ते तिथे पोहोचलेच आहेत, परंतु आमची दुसरी गाडी तिथे पुढे जाऊ शकली नाही, कारण पुराचं पाणी ब्रिजवरती वाहायला लागलं होतं, म्हणून याच्याने आम्ही पुढे नाही गेल्यात। पण आपले जिओलॉजिस्ट नक्कीच तिथे पोहोचले आहेत। आपल्याला त्यावर प्रश्न असा आहे की बोरघर लगत असलेल्या नातूनगर या क्षेत्रामध्ये नातवड या ग्रामपंचायतीमध्ये तब्बल 29 कातकरवाड्यांची घरं अडकलेलं असं कळलं आहे। पाण्याच्या अभावी त्यांचा संपर्क तुम्ही काय प्रयत्न करणार आणि प्रशासनाकडून तुम्ही काय सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहात? 2 दिवस पूर्वी आम्ही तिथे स्वतः जाऊन भेट दिली आहे, बोरघर कातकरवाडी इथे। तिथे ग्रामस्थ नक्कीच अडकलेली आहेत, परंतु त्यांचा जी स्थलांतरांचा विषय आहे तो एक टेक्निकल इश्यूमुळे राहिलेला आहे। आमचं त्याच्यावरती नक्कीच लक्ष आहे। आणि बाकीच्या पण ग्रामस्थांना मी आवाहन करेन की पूरस्थिती असल्यामुळे आवश्यक असेल त्याच वेळी बाहेर यावं। नक्कीच जर तुम्ही बघितलं तर माझ्या पाठीमागे हा मुंबई गोवा महामार्ग आहे आणि कशा प्रकारे लोकांची जी वाहतूक आहे त्या महामार्गावरनं सुरू आहे। जर बघितलं तर कशा प्रकारे जीव घेणा प्रवास या ठिकाणी चालू आहे मुंबई गोवा। आता या संदर्भात या ठिकाणी अजून कोणतीही प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी दाखल झाले नाहीत, लोकांचा जीव घेणा प्रवास या ठिकाणी सुरूच आहे। एलएस मराठीच्या माध्यमातून आपण कोकणामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे आणि मुंबई गोवा महामार्गाचे ताजे अपडेट आपण तुमच्या समोर देत आहोत। कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, एलएस मराठीसाठी खेड।